नमस्कार मित्रांनो, आज आपण केळीचे चिप्स तयार करू. 7 किलो केळी आणलेली आहे. आपण बघू आता किती चिप्स होतात. ते मार्केटपेक्षा जास्त होतात का किती. आपण आता केळी शिलून घेऊ. चांगली स्वच्छ धुतलेली आहे. चाकूने कट मारायचे असे, त्याच्यानुसार ती केळी काढायची हाताने. केळी सोलून घेणं चालू आहे आपलं. केळी सोलल्याच्या नंतर आपण चुलीची तयारी करू. चूल लावून घेणं लागेल आपल्याला. कारण चुलीची तयारी करत आहे. कढईला माती लावून झाली. चुलीमध्ये लाकडं टाकून झालेली आहेत. जाळ पण मस्त लागलेला आहे. ठेवली बघ कढई. एक किलो तेल घेतलेलं आहे आपण. बघू ता किती लागते ते. 1 किलो तेल आता आपण टाकून घेऊ कढईमध्ये. जाळ चांगला लागलेला आहे. तेल गरम व्हायची वाट बघत आहे. तोपर्यंत करणला आपण लाकडं आणायला पाठवू. लाकडं घेऊन ये रे वा. छोटे छोटे लाकडं, त्याने चांगला जाळ लागतो थोडासा. थोडस तेल तापलेलं आहे. बघू आता आपण चिप्स हे असे या प्रकारे स्लायसर मध्ये टाकून, कच्च्या केळीचे डायरेक्ट आपण स्लाइस करून तेलामध्ये टाकून द्यायचे. तेल थोडस तपायचं बाकी आहे. तेल तपत आहे आपलं. ते स्लाइस मध्ये टाकल्याच्या नंतर या टाइप मध्ये आपले ते केळीचे चिप्स गरम झाल्याच्या नंतर असे होते. थोडं याला तळू द्यायचं, कुरकुरीत होऊ द्यायचं. चला, आमचा बड्डी जाळ लावत आहे. लावू जाळी जायला. तेल तपलं पाहिजे चांगलं. हे तळलेले चिप्स आपण काढून घेऊ. छानपैकी तळलेले आहेत. कुरकुरीत आवाज येत आहे. या प्रकारे असे स्लाइस करायचे डायरेक्ट कच्च्या केळीचे गरम तेलामध्ये. छान प्रकारे तळल्या जात आहेत आपले केळीचे चिप्स. त्याला असं परतवून घेऊ, जेणेकरून ते करपल्या जाणार नाही. चिप्स काढून घेऊत आपण संपूर्ण प्रकारे. सात किलो केळीचे चिप्स आपले काढून झालेले आहेत. त्याच्यामध्ये आपण अर्धा किलोच्या आसपास आपलं तेल वापरण्यात आलेलं आहे. आता आपण बघूता की याचं वजन किती होते काट्यावर. याचं परातीचं वजन 300-350 ग्राम आहे. आपल्या केळीचं चिप्सचं वजन किती होते ते बघूता. तर याच्यापासून आपल्याला 1000 ग्राम म्हणजे 1 किलो केळीचे चिप्स आपले तयार झालेले आहेत. आपला 7 किलो केळीचा 15 रुपये किलो प्रमाणे कच्च्या केळीचा 105 रुपये खर्च आलेला आहे. आणि तेलाचा 60 रुपये खर्च आणि इतर खर्च 50 रुपये पकडता 200 रुपये आपल्याला लागलेले आहेत. आणि हे जे केळी आहेत ते आपली 300 रुपयाचे